नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी. नमस्ते, मी पराग शामराव पाटील, प्रभाग क्रमांक 8 मधून सर्वसाधारण पुरुष मधून माझी उमेदवारी आहे. जयसिंगपूरचे तसेच शिरोळ तालुक्याचे आमदार माननीय राष्ट्रपती आढळराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, खासदार दशरथदादा माने, आमचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुकीला आम्ही समोर जात आहे. माझ्या 8 ब या प्रभागातून मी निवडणूक लढवत असताना 8 अ मधून उज्ज्वला वादवेकर तसेच राष्ट्रपतीचे उमेदवार माननीय संजय पाटील यड्रावकर साहेब यांच्या प्रचारासाठी मी करत असताना गेल्या माझ्या नगरपालिकेच्या कार्यकाल जो झाला त्या कार्यकालामध्ये आम्ही केलेलं काम आणि त्या कामाच्या जोरावरती प्रभागातील सर्वच मतदारांनी आमचं सहर्ष स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे. मत मागायला जात असताना मतदारांचा उत्साह आम्हाला त्या ठिकाणी खूप प्रमाणात दिसून आला. गेल्या 5 वर्षामध्ये काम करत असताना 2016 ते 2021 हा आमचा टर्म, त्या टर्ममध्ये ज्या माझ्या प्रभागामध्ये सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये विविध भागामध्ये अनेक विकास कामे आम्ही त्या ठिकाणी केली. यड्रावकर कॉलनीमध्ये आजपर्यंत ज्या झालेल्या सेवा सुविधा नव्हत्या त्यामध्ये गटर असतील, त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, त्याचं आम्ही सर्वच काम त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर शिंदे कॉलनीमध्ये हायमॅक्स, त्याचबरोबर संस्कृती कॉलनीमध्ये मुरबीकरण, विकास कॉलनीमध्ये अनेक वर्षांनी ज्या प्रलंबित होत्या गटारी, त्याचबरोबर विकास कॉलनीमध्ये 2 त्या तिथेही गटारी आणि विकास कॉलनी 3 त्या तिथेही गटारीची व्यवस्था करून दिली. त्या ठिकाणी हायमॅक्स पोल बसवले. वरद कॉलनीमध्ये गटार आणि त्याचबरोबर मुरबीकरण हे आमचं काम त्या पूर्ण आम्ही नेलेलं आहे. त्याचबरोबर विजयमाल नगर असेल त्या ठिकाणी गटर आणि मुरबीकरण, त्याचबरोबर हायमॅक्स, त्याचबरोबर लाईटचे पथदिवे हेही आम्ही त्या ठिकाणी केलेले आहे. त्याचबरोबर गल्ली नंबर 14, 15, 16 आणि 17 या ठिकाणी ज्या जुन्या पद्धतीच्या गटारी होत्या त्या काढून नव्याने गटारी केल्या आहेत. त्याचबरोबर ज्या सार्वजनिक भूतारी आहेत त्याचं नूतनीकरण त्या ठिकाणी आम्ही केलं आहे. सार्वजनिक शौचालयाचं नूतनीकरण करून ज्या लोकांची गैरसोय होती त्या ठिकाणी त्यांनाही आम्ही त्यांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ प्रभागातच काम करत नसताना मुस्लिम समाजाची दफनभूमी आहे त्या ठिकाणी जवळजवळ 5 लाखाचा हायमॅक्स पोल, कारण तिथं लाईटची सुविधा नसल्यामुळे दफनभूमीमध्ये जे संध्याकाळी दफनभूमीचे कार्यक्रम जे दफनभूमीचे लोक जात होते त्यांना जवळजवळ खांदेड्या गवतातून मार काढून जावं लागत होतं त्या ठिकाणी. पण ती अडचण समजून त्या ठिकाणी मागणी नसतानाही केवळ मला त्या ठिकाणी त्याची अडचण जाणवल्यामुळे मी तो विषय त्यांच्या विषयामध्ये भाग घेऊन त्या ठिकाणी हायमॅक्स पोल संपवला. त्याचबरोबर तिथलं जे चाललेला रस्ता होता त्या ठिकाणी आपण पेविंग ब्लॉक आणि आतही पेविंग ब्लॉकची सोय करून दिली. हुसेनबादच्या पीर पंजाबची वास्तू ही खूप जुनी झाली होती आणि एक मानाचा पीर किंवा पंजाब असल्यामुळे त्यांनाही आपण एक खासदार दक्षिण दादा मानेंच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी वास्तू निर्माण करून दिली. त्यामुळे केवळ प्रभागापुरतं काम न करता जयसिंगपूरमध्ये 16 ठिकाणी हायमॅक्स पोल, त्याचबरोबर जयसिंगपूर नगरपालिकेला एक शेववाहिकेची गरज होती तर ती शेववाहिकेची ही गरज माननीय आमदार उल्हासदादा पाटील यांच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे प्रभागातलं काम न करता अनेक ठिकाणी काम केल्यामुळे आज केवळ प्रभागातलेच मतदार माझ्यासाठी उत्सुक नाही आहेत, तर जेवढे जयसिंगपूरमध्ये ज्या प्रभागामध्ये काम झाले तो प्रत्येक व्यक्ती, ती प्रत्येक माणूस, प्रत्येक महिला माझ्यासाठी मताची व्यवस्था त्यांच्या संबंधित जे लोक माझ्या प्रभागामध्ये आहेत त्यांना सांगून त्यांना निरोप देऊन त्या मताचं दान हे माझ्या डोळे टाकण्याचं काम हे करत असल्यामुळे मी मनापासून त्यांचे हार्दिक आभार मानतो. कारण तुम्ही माझ्यावर जे प्रेम दाखवलं या एजन्सीच्या माध्यमातून हे दाखवत असताना खरंच आम्हाला केलेलं काम म्हणजे म्हणतोय की काम बोलतोय आणि त्याचं प्रचिती मला आज या माध्यमातून झाली की मी केलेलं काम, विकास काम जे यापूर्वी कधीच या प्रभागामध्ये झाले नव्हते ते काम केल्यामुळं लोकांचा उत्साह त्या ठिकाणी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात दिसून आला. आणि याचबरोबर आम्ही जे विकास काम केलेलं आहे आणि माझ्या विरोधात जे उमेदवार या ठिकाणी लढतायत त्यांची जवळजवळ 4-5वी टर्म असावी असं मला वाटतं. पण मी जेवढी कामाची यादी दिली त्या कामाच्या यादीपैकी जर एकही काम त्यांनी केलं असेल तर त्यांनी या मीडियासमोर येऊन सांगावं
की माझ्या गेल्या 4 टर्ममध्ये किंवा 20 वर्षाच्या कालावधीत मी काय विकास कामं केली आहेत, त्यांचा असलेला एक प्रभागातला संपर्क आणि वारंवार प्रभाग बदलून त्या ठिकाणी उमेदवारी लढणं, जेणेकरून लोकांना समजायला नको की आपली मागची पार्श्वभूमी काय आहे. पण आता सोशल मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकही जागरूक झाले आहेत, सज्ञान आहेत आणि या लोकांच्या बाबतीत विचार करायला गेलं तर आज जयसिंगपूरसारख्या शहरामध्ये कुठल्या गोष्टी लपूनच नाही. त्यामुळे निश्चितच या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर असताना माझ्या उमेदवारीबद्दल मला निश्चितच अभिमान आहे आणि जो विश्वास सन्माननीय यड्रावकर साहेबांनी माझ्यावर ठेवला त्या विश्वासात पात्र राहून आमचे 2 उमेदवार आणि सन्माननीय संजय पाटील यड्रावकर जे नगराध्यक्ष उमेदवार आहेत त्यांच्या जोडीमध्ये त्यांच्या याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त मतदान या माझ्या प्रभागातून करण्याचा निर्धार आम्ही दोन्ही उमेदवारांनी घेतलेला आहे आणि जयसिंगपूरमध्ये हायेस्ट मतदान आम्ही नगराध्यक्ष त्याचबरोबर आमच्या 2 उमेदवार त्या निवडून येतील ही अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपर्क. जय हिंद, जय भारत. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.